नमस्कार, मी संदीप बेसरकर वनी न्यूज 24 या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो। प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार बच्चू कडू यांचे गुरुकुंज मोझरी येथे अन्नत्याग उपोषण आंदोलन सुरू आहे। दिव्यांग व विधवा महिलांना 6,000 रुपये मानधन देण्यात यावे, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, तसेच शेतमालाला हमीभाव व 20% अनुदान देण्यात यावे यासह इतर 14 मागण्यांना घेऊन प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी मोझरी येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे। या आंदोलनाची धग संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचली असून महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे। वनितही प्रहार जनशक्ती पक्षाचे मुबीन शेख यांच्या नेतृत्वात साखळी उपोषण वनी तहसील कार्यालयासमोर सुरू असून या साखळी उपोषणाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे। शकता का आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक आंदोलन चालू आहे। हे प्रहार जनशक्तीचं आंदोलन आहे। आमचे बच्चूभाऊ कडू हे बसून आहे गुरुकुल मोझरीमध्ये आंदोलन करण्यासाठी आणि ते अन्नत्याग करून बसून आहे। आज त्याचा 5वा दिवस आहे, तरी सरकार त्याच्याकडे काहीच लक्ष देत नाही। याकरिता आज वनी तालुक्यामध्ये आम्ही सुद्धा उपोषणाला बसलेले आहे, तरी हे सरकार एवढं निर्लज्ज आहे का त्याच्याकडे लक्ष देत नाही। आता आमचं म्हणणं एकच आहे का यवतमाळ जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वारंवार शेतकरी आत्महत्या करत आहे। झरी तालुक्यात शेतकरी आत्महत्या करत आहे, तरी याच्याकडे सरकार काहीच लक्ष देत नाही। दिवंगत जेवढे आहेत त्यालाही नाही का 6,000 रुपये मानसिक मानधन देण्यात यावे, याकरिता आम्ही सगळेचे सगळे इथं उपोषणाला बसलेले आहे। आणि आमचे 17 मुद्दे आहे, ह्या 17 मुद्द्यापैकी 17ही मुद्दे का याच्यावर काहीतरी प्रश्नचिन्ह काढण्यात यावे आणि आमच्या मागण्यावर लक्ष देण्यात यावे, याकरिता आम्ही हे उपोषण घेतलं आहे। तरी हे सरकार एवढा खोटाड सरकार आहे। हे खोटाड सरकार फक्त बोलून देतात। आता आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं खोटं आश्वासन दिलं का कास्तकाराचे कर्जमाफी करून देऊ असं म्हटल्यानंतरही काही कर्जमाफी केली नाही। याकरिता हे उपोषण चालू आहे। जोपर्यंत हे कर्जमाफी होत नाही आणि आमच्या 17 मुद्द्याले जोपर्यंत भेटणार नाही का याच्यावर काही प्रतिक्रिया, तोपर्यंत हे आमचं आंदोलन चालू राहील। जर आमच्या याच्यावर काही लक्ष देण्यात नाही आलं तर आम्ही प्रहार स्टाईलमध्ये दाखवणार यायले का आम्ही का करू शकतो आमच्या पक्षातर्फून, आणि यवतमाळ जिल्ह्यात संपूर्ण कार्यकर्ता का करणार याचं लक्ष ठेवून घ्या म्हणा। प्रहार स्टाईलमध्ये दाखवणार त्याला। येत्या मागच्या गेल्या 8 तारखेपासून बच्चूभाऊ कडू हे गुरुकुल मोझरीला उपोषणासाठी बसलेले आहेत। आता जवळजवळ 6वा दिवस आहे, तरी या सरकारला अजून काही जाग आलेली नाही। त्यांच्याच समर्थनामध्ये आम्ही वनी तहसील इथे साखळी उपोषण चालू केलेलं आहे। तर विषय असा आहे की इतके दिवस झाले असून आणि बच्चूभाऊची प्रकृती थोडी ढासळलेली आहे, तरी ह्या सरकारला अजून काही लाज लज्जा वगैरे वाटत नाही। आणि तिथे ह्या सरकारमधले जिम्मेदार कोणी जे आमदार खासदार असतील किंवा मंत्री असतील यांनी येऊन अजूनपर्यंत काही तिथे भावची विचारपूस वगैरे केलेली आहे। एवढं हे सरकार निर्दयी सरकार आहे। आणि यांनी जे वादे केलेले होते की आम्ही तुम्हाला हे करू ते करू, कर्जमाफी करू, दिव्यांगाला हे देऊ ते करू, हे सगळे वादे यांनी सगळे खोटे केलेले आहेत। त्यांच्याच वादे त्यांना आठवून देण्यासाठी आम्ही बच्चूभाऊच्या समर्थनात वनी ते उपोषणाला साखळी उपोषणाला बसलेलं आहे। कर्जमाफी म्हणायच्या इकडे तुम्ही जर पाहता तिथे एवढं आमच्या सर्वप्रथम आमची तर मागण्या का बा शेतकऱ्याचं कर्जमाफी व्हायला पाहिजे आणि बाकी दिव्यांगाला ते अनुदान वगैरे मिळालं पाहिजे आणि बाकी मागण्या तुम्ही 5,000 मिळालं आमच्या याच्यामध्ये। हे सर्व जर सरकारने येत्या 15 तारखेपर्यंत जर नाही केलं तर आम्ही आमच्या प्रहार स्टाईलमध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू। इथेच नाही तर प्रत्येक गावात, प्रत्येक खेड्यात, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तहसील लेवल, जिल्हा लेवल प्रत्येक ठिकाणी आम्ही असं करू। हा सरकारला इथे बसून उपोषणास्थळी बसून आमचा इशारा आहे।